नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विभक्ती या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण व्याकरणाचा घटक विभक्ती अभ्यासणार आहोत आणि विभक्ती ह्या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। आतापर्यंत आपण विभक्ती आणि त्याचे प्रत्यय यांच्याबद्दल जाणून घेतलेला आहे। आता आपण विभक्तीचे काही प्रकार अभ्यासणार आहोत। त्याआधी आपण विभक्तीचे कारक अर्थ समजून घेऊया। वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदांशी किंवा इतर काही शब्दांशी काही ना काही संबंध असतो, त्यालाच आपण कारक असे म्हणतो। वाक्यात नामाचा किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला, त्या विभक्तीला आपण कारक विभक्ती असे म्हणतो। वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या रूपात जो बदल केला जातो त्यास आपण विभक्ती असे म्हणतो। तर बघा, इथे आपल्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की विभक्ती म्हणजे काय। तर जेव्हा आपण शब्दांचा समूह, वेगवेगळ्या शब्दांचा समूह एकत्र करून वाक्य बनवत असतो, त्या वाक्यामध्ये जे नाम किंवा सर्वनाम यांच्या मूळ रूपामध्ये आपण बदल करतो आणि तो बदल जो करतो त्यालाच आपण विभक्ती असे म्हणतो। त्याचप्रमाणे प्रत्येक वाक्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, कर्ता, कर्म यांचा काही ना काही संबंध असतो। मग वाक्यामध्ये या वेगवेगळ्या घटकांचा जो काही संबंध आलेला असतो त्या संबंधालाच आपण कारक विभक्ती असे म्हणतो। विभक्तीच्या अर्थाने 6 प्रकार पडतात। कर्ता विभक्ती, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण। तर सुरुवातीला आपण कर्ता समजून घेऊया। वाक्यात क्रियापदाला दर्शवणारा जो कोणी असतो त्यास आपण कर्ता असे म्हणतो। तर बघा, प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता हा असतोच, कर्त्याशिवाय ते वाक्य अपूर्ण मानलं जातो। मग प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाबरोबर नेहमी कर्ता हा आलेलाच असतो। मग वाक्यात क्रियापदाला किंवा दर्शवणारा जो कोणी असतो त्यास आपण त्या वाक्यातील कर्ता असे म्हणतो। कर्ता याची विभक्ती प्रथमा आहे। प्रथमतेचा किंवा प्रथमा विभक्तीचं कारकार्य कर्ता आहे। उदाहरणार्थ आपण समजून घेऊया। राम पेरू खातो। ह्या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे। दुसरं उदाहरण, शिवाजी पराक्रमी योद्धा होता। तर या वाक्यामध्ये शिवाजी हा कर्ता आहे आणि होता हे क्रियापद आहे। राम पेरू खातो ह्या वाक्यामध्ये सुद्धा राम हा कर्ता आहे आणि खातो हे क्रियापद आहे। पुढील उदाहरण आहे, शिक्षक व्याकरण शिकवितात। तर या उदाहरणामध्ये शिक्षक हे क्रियापद कर्ता आहे आणि शिकवणे किंवा शिकवतात हे क्रियापद आहे। मुले झाडाखाली खेळतात। या उदाहरणामध्ये मुले हे कर्ता आहेत आणि खेळतात हे क्रियापद आहे। पुढील उदाहरण आहे, आई गोष्ट सांगते। या उदाहरणामध्ये आई ही कर्ता आहे आणि सांगते, सांगण्याची क्रिया होत आहे म्हणून ते सांगते हे क्रियापद आहे। पुढील उदाहरण आहे, मुख्यमंत्री भाषण देतात। या उदाहरणामध्ये मुख्यमंत्री कर्ता आहे आणि देतात हे क्रियापद आहे। पुढील उदाहरण आहे, सविता गाणे गाते। या उदाहरणामध्ये सविता हे कर्ता आहे आणि गाते हे क्रियापद आहे। आता आपण दुसरा भाग पाहूया। दुसरा प्रकार कर्म। कर्त्याने केलेली क्रिया ज्या कोणावर घडते त्यास आपण कर्म असे म्हणतो। कर्माची विभक्ती द्वितीया आहे। द्वितीय कार्यकार्य बरोबर कर्म। कर्ता, कर्म आणि क्रियापद वाक्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात। शब्दसमूहांमध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद आणि कर्ता, कर्म, क्रियापद ह्यामध्ये कर्म हे अधिकतर मध्ये येतं, कर्ता आणि क्रियापदाच्या मधोमध येते। द्वितीय कारक विभक्ती याची द्वितीय आहे। एकवचनामध्ये स, ला,
ते, अनेक वचनामध्ये स, ला, ना, ते. आता आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. उदाहरण पहिलं आहे, राम रावणास मारतो. आता राम हा कर्ता आहे आणि रावण हा कर्म आहे. मारतो हे क्रियापद आहे. आता रावणास, रावण हा एकवचन असल्याकारणाने द्वितीय एकवचन विभक्ती प्रत्यय इथे आलेला आहे आणि तो आहे स. पुढील उदाहरण समजून घेऊया. शिक्षक विद्यार्थ्यांना समजावते. तर ह्या उदाहरणामध्ये शिक्षक कर्ता आहे, विद्यार्थ्यांना कर्म आहे आणि समजावते हे क्रियापद आहे. त्याचप्रमाणे पुढील वाक्य आहे, विदूषक प्रश्नकांना हसवतो. तर या उदाहरणामध्ये विदूषक कर्ता आहे, प्रेक्षकांना कर्म आहे आणि हसवतो हे क्रियापद आहे. आता आपण तिसरं उदाहरण पाहूया. विदूषक प्रेक्षकांना हसवतो. या उदाहरणामध्ये विदूषक कर्ता आहे, प्रेक्षकांना कर्म आहे आणि हसवतो हे क्रियापद आहे. आता इथे प्रेक्षकांना हे अनेक वचन आहे, त्यामुळे द्वितीय अनेक वचन ना हे विभक्ती प्रत्यय आलेलं आहे. पुढील उदाहरण आहे, ताई दादाला बोलाविते. ह्या उदाहरणामध्ये ताई कर्ता आहे, दादा हा कर्म आहे आणि बोलावते हे क्रियापद आहे. तर दादाला हे एकवचन असल्या कारणाने इथे द्वितीय एकवचन विभक्ती प्रत्यय ला आलेले आहे. पुढील उदाहरण आहे, मुले गायींना बांधतात. तर ह्या उदाहरणामध्ये मुले कर्ता आहेत, गायी कर्म आहेत आणि बांधतात हे क्रियापद आहेत. आता इथे गायी हा जो गायी कर्म जे आहे ते अनेक वचन असल्या कारणाने इथे द्वितीय विभक्ती प्रत्यय ना आलेले आहे. पुढील उदाहरण आहे, रश्मी फुलास वेचते. तर इथे रश्मी हे कर्ता आहे, फुलं ही कर्म आहे आणि वेचते हे क्रियापद आहे. तर इथे फुलास स हे द्वितीय विभक्ती प्रत्यय स इथे आलेला आहे. पुढील उदाहरण आहे, आई बाळास निजवते. तर आई कर्ता, बाळ कर्म आणि क्रियापद निजवते. इथे बाळ एकवचन द्वितीय विभक्ती स आलेला आहे. पुढील उदाहरण आहे, आम्ही सहलीस गेलो. तर इथे आम्ही कर्ता आहे, कर्म सहल गेलो क्रियापद. तर इथे एकवचन द्वितीय विभक्ती स आलेलं आहे. पुढील उदाहरण आहे, पोलीस चोराला पकडतात. पोलीस कर्ता, चोर कर्म आणि क्रियापद पकडतात. तर इथे चोर हे द्वितीय एकवचन असल्या कारणाने ला हा प्रत्यय इथे आलेला आहे, विभक्ती प्रत्यय ला. पुढील उदाहरण आहे, मुले पुस्तकांना हाताळतात किंवा वाचतात. तर पुस्तक हे कर्म आहे आणि अनेक वचन द्वितीय विभक्ती ना हे इथे आलेलं आहे, विभक्ती प्रत्यय ना. पुढील विभक्ती आहे करण. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने किंवा ज्याच्या साहाय्याने घडलीस त्यास आपण करण असे म्हणतो. क्रियापद ज्याच्यामुळे होतंय त्यालाच आपण करण विभक्ती म्हणतो. करण बरोबर क्रियेचे साधन. तृतीय विभक्तीचे कार्य करण. तर वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद. तृतीय विभक्तीचं एकवचन ने, एशी आणि एकवचन ने, ही, शी, ई. उदाहरण समजून घेऊया आपण. पहिला आहे, तलवारीने नाक कापले. तलवारीने इथे ने हे विभक्ती प्रत्यय आलेले आहे. पुढील उदाहरण आहे, मी नदीच्या काठाने घरी पोहोचलो. इथे सुद्धा ने हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे. रेल्वेने प्रवास केला. रेल्वेने प्रवास केला ह्या वाक्यामध्ये ने हे विभक्ती प्रत्यय लावलेले आहे. कविताने बैल बांधले या वाक्यामध्ये ने हे विभक्ती प्रत्यय आलेले आहे. रेडिओने बातमी दिली. चाकूने सफरचंद कापले. शेतकऱ्याने उभी पेरणी केली. वृत्तपत्राने बातमी छापली. लेखनीने निबंध लिहिला. सरकारने शिष्यवृत्ती लिहिली. तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे की इथे सर्वत्र एकवचन विभक्ती प्रत्यय ने आलेले आहे, पण प्रत्येक वेळी सेम
विभक्ती प्रत्यय येणार नाही. वाक्यानुसार त्याच्या लिंग, वचन याच्या अनुसार सगळं परिवर्तन होणार. पुढचं विभक्ती आहे संप्रदान विभक्ती. वाक्यातील क्रिया जेव्हा दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला उद्देशून होते त्या वस्तूला अथवा स्थानाला आपण संप्रदान असे म्हणतो. ज्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती उपयोग केला जातो. संप्रदान दान कर्ता कर्म क्रियापद किंवा मग कर्ता कर्म कर्म क्रियापद. चतुर्थी विभक्तीचे एकवचन आहे प्रत्यय स ला ते आणि अनेक वचन असेल तर स ला ना ते. काही उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊया. मी संजयला ग्रंथ दिले. तिने भिकाऱ्याला जेवण दिले. आजीने आम्हाला गोष्ट सांगितली. रामाने लक्ष्मणला बाण दिला. राधाने रश्मीला पाणी दिले. मी भिकाऱ्याला सदरा दिला. शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. शेतकऱ्याने झाडाला पाणी दिले. रवी माधवला ग्रंथ दिले. तर ह्या वेगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला संप्रदान विभक्ती पाहायला मिळते. याच्यामध्ये कर्ता कर्म कर्म आणि क्रियापद आहेत. पुढील विभक्ती आहे अपादान. अपादान म्हणजेच काय? विरह किंवा वियोग, दुःख होणे, दुरावा निर्माण होणे, हे अपादान विभक्तीचे 5वा प्रकार आहे. आणि एकवचनामध्ये होऊन आणि ऊन, अनेक वचनामध्ये होऊन आणि ऊन. काही उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊया. आम्ही वर्गातून बाहेर आलो. मुख्यमंत्री दिल्लीला निघाले. त्याने शेतातून पीक काढले. मी भांडणातून सुखरूप बाहेर निघाले. त्याला पाण्यातून बाहेर काढले. आई मंदिरातून घरी पोहोचली. तो आमच्यातून निघून गेला. त्याने पुण्याहून प्रस्थान केले. पुढील विभक्ती आहे अधिकरण विभक्ती. वाक्यातील क्रिया कोठे व केव्हा घडते, घडली असे क्रियेचे स्थान, काळ दाखवणाऱ्यास अधिकरण असे म्हणतात. इथे प्रत्यय दिलेला आहे. एकवचन त इ आ. उदाहरण आहे मी वर्गात अभ्यास करतो. याच्यामध्ये मी करता आहे, कर्म वर्गात आहे, अभ्यास पण वर्गात आहे, करतो क्रियापद आहे. मुलगा रस्त्यात खेळतो. मुलगा करता आहे, रस्त्यात कर्म आहे आणि खेळतो क्रियापद आहे. विद्यार्थी नदीत पोहत आहे. इथे विद्यार्थी करता आहे, नदीत कर्म आहे आणि पोहत आहे हे क्रियापद आहेत. आम्ही सकाळी फिरायला जातो. रात्री आकाशात चंद्र सूर्य सुंदर दिसतो. रोज सकाळी मंदिरात आरती असते. आज वर्गात शिक्षक नाही. काळूराम हौदात पडला. तर अशा रीतीने आपण वेगवेगळे वाक्य बनवत असतो ज्याच्यामध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म असतं. मग जिथे क्रियेबद्दल किंवा क्रिया कुठे घडलेली आहे, कशी घडलेली आहे, केव्हा घडलेली आहे असे घडलेले क्रियेचे स्थान किंवा काळ दाखवणाऱ्या शब्दाला किंवा कर्ताला आपण अधिकरण असे म्हणतो. उदाहरणार्थ मी वर्गात अभ्यास करतो. मुलगा रस्त्यात खेळतो. विद्यार्थी नदीत पोहत आहे. आम्ही सकाळी फिरायला जातो. रात्री आकाशात चंद्र सूर्य दिसतो. रोज सकाळी मंदिरात आरती असते. आज वर्गात शिक्षक नाही. काळूराम हौदात पडला. हे वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे आपण अधिकरण कारण समजून घेतलेले आहे. आता इथे वर्गात हे कर्माचा असर कशावरती होत आहे, परिणाम कशावरती होत आहे, करतो या क्रियापदावरती. मुलगा रस्त्यात खेळतो याच्यामध्ये पण कर्म आणि क्रियापद. विद्यार्थी नदीत पोहत आहेत ह्या वाक्यांमध्ये बघा क्रमशः नदीत, सकाळी, आकाशात, सकाळी, वर्गात आणि हौदात ही जी काही शब्द आहेत ते सगळे क्रियापदावरती परिणाम करणारे कर्म आहेत. आणि हे एकवचनी असल्याकारणाने तिथे त
हे क्रियापद लागलेले आहे. तर अशा रीतीने विभक्ती हा व्याकरणाचा घटक इथे संपतो. धन्यवाद.